नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत मराठी टी म्हणजेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 रोजी होणाऱ्या पेपर 1 आणि पेपर 2 साठी अत्यंत आवश्यक असणारे मराठी भागातील आणि व्याकरणातील काही महत्त्वाचे प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। वर्णमाला वर आधारित प्रश्न आज आपण बघणार आहोत। पहिला प्रश्न आहे, तर भाषा ध्वनीवरून असते, लिपी अध्ययन संकेत रूप असते, योग्य विधान ओळखा। पर्याय दिले आहे अ, दुसऱ्याचं ब, तिसऱ्याचं अ ब, कोणतीच नाही। त्याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 अ आणि ब। पुढील वर्णाचा प्रकार अचूक ओळखा। ह वर्णाचा प्रकार दिला आहे ह, तो आपल्याला अचूक ओळखायचा कोणता आहे तर पर्याय आहे अल्पप्राण, स्पर्श, अनुनासिक, महाप्राण। त्याचं चूक उत्तर असणार आहे क्रमांक 4 महाप्राण। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, पुढील वर्णाचा प्रकार अचूक ओळखा। ए आणि ऐ, संयुक्त वर्ण, अंत्यस्थ वर्ण, विजातीय वर्ण, स्वरादी। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 संयुक्त वर्ण। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, मराठी भाषेत एकूण वर्ण रिकामी जागात आहेत। पर्याय आहेत 52, 26, 28, 60। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 52। जन या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? दंत, दंत तालव्य, ओष्ठ तालव्य। त्याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 तालव्य। ई हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? स्वरादी, संयुक्त, ह्रस्व, दीर्घ। त्याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 ह्रस्व। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, प्रश्न क्रमांक 7, ह हा वर्ण रिकामी जागा प्रकारचा आहे। पर्याय आहे मूर्धन्य, महाप्राण, अनुनासिका, अल्पप्राण। त्याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 महाप्राण। त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, खालील वर्णातील कठोर वर्ण ओळखा। क, ज, ढ, ढ, ध, ब। पर्याय आहेत ज, क, ढ, ध। त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 क। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नव्हे? पर्याय दिले आहेत ल, य, व आणि ए। त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 ए। ए हा वर्ण अर्धवर्ण नव्हे। नंतर बघूया प्रश्न क्रमांक 10, अलीकडे मराठी भाषेत खालीलपैकी कोणत्या वर्णाचा वापर नाहीसा झालेला आहे? पर्याय क्रमांक आहेत श, ञ, लृ आणि ज्ञ। त्याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 लृ। त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, ज्या वर्णाचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना रिकामी जागा म्हणतात। पर्याय दिले आहेत स्वरादी, स्वर, व्यंजने, संयुक्त स्वर। पर्याय आहेत अ फक्त बरोबर, अन्य सर्व चूक, ब आणि क बरोबर, अन्य सर्व चूक, क फक्त बरोबर, अन्य सर्व चूक, ड फक्त बरोबर, अन्य सर्व चूक। त्याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 क फक्त बरोबर, बाकी सर्व अन्य सर्व चूक। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, पुढीलपैकी कोणता वर्ण महाप्राण आहे? क, श, ह आणि ळ। तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 ह हा वर्ण महाप्राण आहे। प्रश्न क्रमांक 13, अनुनासिक वर्ण ओळखा। ड, त्र, ज्ञ। तर याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 न, त्र। खालीलपैकी घोष व्यंजन कोणते? श, च, ट आणि घ। त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 घ हे घोष व्यंजन आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, खालील व्यंजन मराठी व्याकरण मानल्या गेलेल्या क्रमवारीतील कोणत्या गटात आहे? क, च, ट, प। त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 त। पुढीलपैकी महाप्राण व्यंजन ओळखा। ह, ळ, क्ष, ज्ञ। त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 ह। पुढील अक्षरातील व्यंजन ओळखा।
आ इ य. त्याचं चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4 य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.